नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाची डाळ आणि तांदळाचं पीठ यापासून खूपच क्रिस्पी कुरकुरीत अशी रेसिपी बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी 2 चमचे मुगाची डाळ घेतले। आता या डाळीमध्ये पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा ही डाळ धुवून स्वच्छ करायची आहे। 2 ते 3 वेळा ही डाळ धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी मी काढून टाकलंय। आता या डाळीमध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि ही 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायची आहे, म्हणजे 10 मिनिटांमध्ये डाळ छान भिजली जाईल। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तासासाठी थंड पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता डाळ। इथे मी इन्स्टंट रेसिपी बनवते, त्यामुळे मी इथे फक्त 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये ही डाळ भिजत ठेवणार आहे। ही आता पहा 10 मिनिटांनंतर ही डाळ अशी छान सॉफ्ट झाली। डाळ बाजूला ठेवूया। इथे आता मी एक दुसरा बाउल घेतला आहे, यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये आता इथे मी हिरवी मिरची घालते। ही पिकलेली हिरवी मिरची आहे, लाल आहे, त्यामुळे मग रेसिपीला रंग छान येतो। तुम्ही याऐवजी चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता किंवा मग हिरवी मिरची घातली तरी चालेल। आता इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यानंतर यामध्ये रंगासाठी पाव चमचा मी हळद घातली आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे, साधारण अर्धा इंच आलं किसून इथे मी घेतलं आहे। यानंतर यामध्ये 2 चमचे बटर घालायचं आहे। बटरऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता। बटर किंवा तूप घातल्यामुळे रेसिपी छान खुसखुशीत व्हायला मदत होईल। यानंतर आता जी डाळ आपण भिजत ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे। मुगाच्या डाळीमुळे आपली रेसिपी छान क्रिस्पी होते आणि मुगाची डाळ जेव्हा दाताखाली येते तेव्हा ती खूपच छान लागते या रेसिपीमध्ये। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जे आपण बटर घातलंय ते चोळून सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे। सगळीकडे एकसारखं बटर लागलं पाहिजे, म्हणजे आपली रेसिपी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी होईल। दोन ते 3 मिनिटं हे बटर मी असं पिठाला चोळून घेते। तर या पिठाची अशी मूठ होते, म्हणजे सगळ्या पिठाला बटर व्यवस्थित लागलं आहे आणि प्रमाणसुद्धा बटरचं अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे, थोडं थोडं घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे जास्त आपल्याला घट्टसुद्धा पीठ मळायचं नाही आहे किंवा पातळसुद्धा करायचं नाही आहे, मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे। यासाठी मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। थोडं थोडं पाणी घालत याचा मी असा गोळा मळून घेतलाय, पाहू शकता। आणि हा गोळा मळण्यासाठी मला पाऊण कप पाणी लागलं। मी 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं साधारण पाव कप पाणी शिल्लक आहे। इथे आता मी एक पोळपाट घेतलाय, एक प्लास्टिकची बॅग घेतली। या प्लास्टिकच्या बॅगला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ याला चिकटणार नाही। व्यवस्थित असं तेल पसरवून घ्यायचे। आता आपण जे पीठ मळून घेतलंय त्याचा एक गोळा घ्यायचा आहे। आता ही बॅग बंद करायची आहे आणि अशी एखादी प्लेट घ्यायची आहे आणि असा हा गोळा पसरवून घ्यायचा आहे प्रेस करून। आणि आता लाटण्याने आपण हा लाटून घेऊया। जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि जास्त असं जाड पण ठेवायचं नाही आहे, मध्यम अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। यामध्ये आपण लाल मिरची घातली आहे, त्यामुळे दिसायला हे खूप मस्त दिसतात। तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा यामध्ये घालू शकता, तीसुद्धा खूप छान लागते। आता इथे मी एक छोटंसं झाकण घेतलं आहे। तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता। तुमच्याकडे
वेगवेगळ्या शेपचे जर कुकी कटर असतील तर वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही हे तयार करू शकता। तर इथे पहा असं मी कट करून घेतलं आहे आणि हे इतपत जाड आहे पहा। तर अशा पद्धतीने मी सगळे तयार करून घेते। तर इथे मी असे हे कट करून घेतलेत। आता आपण हे फ्राय करूया। तुम्हाला हवं तर तुम्ही ट्रायंगल शेपसुद्धा देऊ शकता, जसे नाचोस असतात त्याप्रमाणे बनवू शकता। आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे पहा। एक छोटासा गोळा घातला, हा पटकन वरती आला आहे म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम आहे। आता यामध्ये हे सोडायचं आहे। ही क्रिस्पी कुरकुरीत रेसिपी मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवली आहे। तांदळाचं पीठ, मुगाची डाळ इतर घरी उपलब्ध असते। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सतत काहीतरी कुरकुरीत किंवा वेफर्स असं हवं असतं, तर तुम्ही हे बनवून ठेवू शकता। पहा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे ना, आपण काढून घेऊया आणि असेच उरलेले सगळे फ्राय करून घेऊया। तर हे पहा सगळे फ्राय करून तयार झालेत। तर मुलांना वेफर्स कुरकुरे देण्याऐवजी तुम्ही असे करून ठेवले तर अगदी महिनाभर हे व्यवस्थित राहतात। चहाबरोबर सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता। पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांसाठी तुम्ही हे बनवून ठेवू शकता। इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते पहा, हे किती कुरकुरीत झालंय। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।